आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीची क्वेश्चन पेपर बघणार आहोत, जी युनिट टेस्ट 2 ची आहे, जी 40 मार्क्सला विचारली जाते। तर त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पॅराग्राफ येतात, तेव्हा त्याची उत्तरे कशी लिहायची आहेत, ग्रामर कोणता आणि किती मार्क्सचा येणार आहे हे सगळं बघणार आहोत। त्यानंतर आपल्याला जे आपलं लेसन आहे त्याच्यामधले कोणते प्रश्न विचारतात ते पण आपण बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्याला आपल्याला एक पॅराग्राफ दिलेला आहे, तो पॅराग्राफ वाचून आपल्याला त्याच्या खालचे आन्सर्स द्यायचे आहेत। पहिला आहे, म्हणजे आपण पहिल्यांदा पॅराग्राफ वाचून घेऊया। महाराष्ट्राचे आद्य दैवत गणपती आहे। गणेशोत्सव हा सण महाराष्ट्रात थाटामाटात साजरा केला जातो। गणेशोत्सव जल्लोष साजरा होत असताना गणपती बरोबर गौरीचाही सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। गणपती पाठोपाठ येणाऱ्या माहेरवाशिनीची सोन्याच्या पावलांनी ए म्हणत स्वागत केले जाते। माहेरवाशिनी म्हणजे गणपतीची आई जी गौरी असते ती माहेरवास म्हणजे तिच्या माहेरी आलं असं समजून तिचं सोन्याच्या पावलांनी ए म्हणत स्वागत केलं जातं। गौरी एका दिवशी येतात, दुसऱ्या दिवशी मिस्टरांचे भोजन जेवतात आणि तिसऱ्या दिवशी आपल्या घरी परत जातात। त्या माहेरवाशिनी आहेत असे मानून त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले जाते। गौरी म्हणजे संपत्तीची देवता, लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि गौरीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। यामागची पौराणिक कथा अशी आहे की फार वर्षापूर्वी दानवांचे राज्य होते। दानव देवांना फार त्रास देत असत। सर्व देवींनी यामुळे आपल्या सौभाग्याची चिंता वाटू लागली, म्हणून सर्व देवींनी एकत्र जमून मनोभावे महालक्ष्मीची पूजा व प्रार्थना केली। महालक्ष्मी प्रसन्न झाली आणि त्यांच्यावर आलेले संकट टळले। या प्रसंगाची आठवण म्हणून आज सण 3 दिवसांचा साजरा केला जातो। हा झाला आपला पॅराग्राफ आणि त्याच्यावरती आता कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात। आता इथे आहे, खालील उतारा वाचून त्या आधारे खालील रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा। याच्यामध्ये कोणतेही 2 लिहायचे आहेत आणि हा कितीला, तर 2 मार्क्सला विचारलेला आहे। तर डॅश डॅश आपल्या घरी परत जातात। मग कुठल्या दिवशी त्या परत जातात, पहिल्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, शेवटच्या दिवशी की 10व्या दिवशी, आणि उत्तर येणार आहे तिसऱ्या दिवशी। गणपती बरोबर डॅश डॅश सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। मग देवीचा, रामाचा, गौरीचा की कृष्णाचा, तर गणपती सोबत गौरीचा सण सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। यामागची डॅश डॅश कथा आहे, सांस्कृतिक कथा आहे, पौराणिक कथा आहे, आधुनिक कथा आहे, मजेशीर कथा आहे, तर ही एक पौराणिक कथा आहे। त्याच्यानंतर आहे, खालील प्रश्नांची उत्तरे उताराच्या आधारे एका वाक्यात लिहा। एका वाक्यात सांगायची आहेत, पण आपल्याला ह्या पॅसेजमधूनच सांगायची आहेत। सो महाराष्ट्राचे आद्य दैवत कोणते आहे, तर महाराष्ट्राचे आद्य दैवत हे गणपती आहे। गौरी कशाचे प्रतीक आहे, तर गौरी संपत्तीची देवता, लक्ष्मीचे प्रतीक आहे। सर्व देवींना कशाची चिंता वाटू लागली, तर सर्व देवींना आपल्या सौभाग्याची चिंता वाटू लागली। याच्यामध्ये सुद्धा हा 2 मार्काला क्वेश्चन विचारलेला आहे। कोणतेही 2 लिहायचे आहेत, 3 दिलेले आहेत पण त्याच्यापैकी कोणतेही 2 लिहायचे आहेत। त्यानंतर आहे, खालील प्रश्नांची उत्तरे उताराच्या आधारे थोडक्यात लिहा, म्हणजे थोडे जास्त लिहायचे आहेत। ह्याच्यामध्ये पण कोणताही एक लिहायला सांगितलेला आहे आणि हा 1 मार्काला आहे। गणेशोत्सव हा सण महाराष्ट्रात कसा साजरा होतो, तर काय येणार आहे उत्तर, गणेशोत्सव इथे दिलेला आहे। गणेशोत्सव हा सण महाराष्ट्रात थाटामाटात साजरा केला जातो, हे त्याचं उत्तर येणार आहे। आणि त्याच्यानंतर आहे, गौरी गणपती या सणामागची पौराणिक कथा कोणती आहे ते लिहा। तर कोणती कथा आहे, फार वर्षांपूर्वी दानवांचे राज्य होते। दानव देवांना फार त्रास देत असत आणि सर्व देवींना यामुळे आपल्या सौभाग्याची चिंता वाटू लागली, म्हणून सर्व देवींनी एकत्र जमून मनोभावे महालक्ष्मीची पूजा केली व प्रार्थना केली आणि महालक्ष्मी प्रसन्न झाली आणि त्यांच्यावर आलेले संकट तिने टाळले। ही काय आहे, त्या दिवशीची म्हणजे गौरा गणपतीची सणामागची पौराणिक कथा आहे। त्याच्यानंतर आहे, 2nd नंबरचा आहे, खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावरील आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव, जगात मी मिरवतो त्याचे लावून या नाव। पूल ओलांडिता पुढे रस्ता येईल तांबडा, घरी आणील सरळ जरी दिसला वाकडा। माणसांच्या जागीसाठी दाटी करीतात माड, गर्दमध्ये एखादे आंबा फणसाचे झाड। असो झाडी किंवा वाडी सुने नाही वाटायचे, नादी आपुल्याच कोणी तिथे गात असायचे। आता ह्याच्यावरती म्हणजे योग्य पर्याय निवडून सांगायचं आहे। तर पहिला आहे, ते डॅश डॅश असायचे। याच्यामध्ये पण कोणताही 2 लिहायचे आहेत। 2 मार्क्ससाठी हा विचारलेला आहे, 3 दिलेले आहेत।
तिथे डॅश डॅश असायचे तर तिथे गात असायचे. माझा डॅश डॅश गाव, पिवळाच हिरवाच काळाच की पांढराच, तर उत्तर येणार आहे हिरवाच. घरी अनिल सरळ दिसला तर सरळ उभा लांब की वाकडा, तर ह्याचं उत्तर येणार आहे वाकडा. त्याच्यानंतर आहे कवितेच्या आधारे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. ह्याच्यापैकी पण कोणतेही 3 लिहायचे आहेत 4 पैकी. कवीचे गाव कुठे आहे, तर कवीचे गाव निळ्या खाडीच्या काठाला आहे. त्यानंतर आहे पूल ओलांडल्यानंतर काय होईल, तर पूल ओलांडल्यानंतर तांबडा रस्ता येईल. 3rd नंबर आहे माड दाटी का करतात, तर माड दाटी माणसांच्या जागेसाठी करतात. जगात कवी काय मिरवतो आहे, तर जगात कवी त्याच्या गावाचे नाव लावून मिरवतो आहे. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर्स द्यायचे आहेत. त्यानंतर 3rd नंबरचा क्वेश्चन आहे सूचनेनुसार उत्तरे लिहा, आणि हा आहे व्याकरणचा भाग, म्हणजे ब व्याकरणचा विभाग आहे तो. पहिला आहे नाम ओळखा व लिहा. पक्षी आकाशात उडाले, तर ह्याच्यातलं नाम काय येणार आहे, पक्षी. ती बाजारात गेली, सर्वनाम ओळखून लिहायचं आहे, तर सर्वनाम काय येणार आहे, ती. प्रकाशने ताजी भाजी आणली, विशेषण ओळखायचं आणि लिहायचं आहे. विशेषण म्हणजे त्याच्यातली जी गोष्ट अट्रॅक्टिव्ह आहे ती. तर प्रकाशने कसली भाजी आणली, तर ताजी. ताजी हे काय झालं त्याचं विशेषण. आणि सर्वनाम नामाच्या व्यतिरिक्त जे दुसरं नाव लागतं त्याला सर्वनाम असं म्हणतात. सोहम मैदानात खेळत आहे, ह्याच्यातलं क्रियापद ओळखायचं आहे. क्रियापद म्हणजे काय, जर ज्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्याला क्रियापद म्हणतात. मग आहेने हे वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणून आहे हे काय आहे, त्याचं क्रियापद आहे. सूचनेनुसार उत्तरे लिहा. वचन बदलायचं आहे, पाऊलचं येणार आहे पावले किंवा पाऊले. त्याच्यानंतर अधोरेखित शब्दांचं लिंग बदलायचं आहे, तो बाहेर गेला, तर त्याचं काय येणार आहे, ती बाहेर गेली. म्हणजे अधोरेखित शब्दांचं लिंग बदलून जर वाक्य पूर्ण करा असं सांगितलं तर काय येणार आहे, ती बाहेर गेली. आणि जर फक्त लिंग बदलायचं आहे तर तोच्या तिथे येणार आहे ती. त्याच्यानंतर वाक्य भविष्य काळात लिहा. खुशी गावाला गेली, तर काय येणार आहे, खुशी गावाला जाईल. खुशी गावाला गेली हे भूतकाळात झालं, आणि आता खुशी गावाला जाईल हे काय येणार आहे, भविष्यकाळामध्ये. सर्व दुकाने बंद आहेत, हे वाक्य भूतकाळात लिहायचं आहे. सर्व दुकाने बंद होती. त्याच्यानंतर आहे सूचनेनुसार उत्तरे लिहा. खालील शब्दांचा समानार्थी शब्द लिहा. आता इथे एक वर्ड दिला आहे, त्याचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. सो हे सुद्धा 1-1 मार्कासाठीच येणार आहे. ईश्वरचं येणार आहे देव. त्याच्यानंतर काळोखचं येणार आहे अंधार किंवा अंधकार. खालील शब्दांचा विरुद्धार्थी अपोजिट शब्द लिहायचा आहे. संतुष्टचं येणार आहे असंतुष्ट. माहेरचं येणार आहे सासर. खालील शब्दांना अ हा उपसर्ग जोडून शब्द पुन्हा लिहा. पचनला अ लावला तर काय होणार आहे, अपचन होणार आहे. आणि मान्यला अ लावला तर अमान्य होणार आहे. खालील शब्दांना भर हा शब्द किंवा हा प्रत्यय जोडून शब्द पुन्हा लिहा. तासचं येणार आहे तासभर, आणि टोपलीचं येणार आहे टोपलीवर. त्यानंतर आहे पुढील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. सुटका होणे आणि विनवणी करणे. पहिला आहे सुटका होणे. सुटका होण्याचा अर्थ येतो मुक्त होणे, आणि त्याचं वाक्य बनणार आहे सांसारिक जबाबदाऱ्यांमधून आता राहुलची सुटका झाली. त्यानंतर सेकंड आहे विनवणी करणे. तर विनंती, त्याचा अर्थ येणार आहे विनंती करणे. कामगाराने पैशासाठी त्याच्या मालकाकडे विनवणी केली, हे त्याचं वाक्य बनणार आहे. त्यानंतर खाली पाठ्यपुस्तकांवरती आधारित प्रश्न विचारणार आहे, तर त्याच्यामध्ये कोणतेही 3 लिहायचे आहे. प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्कासाठी असणार आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. साईबाबा नेहमी काय म्हणत, तर साईबाबा नेहमी अल्ला भला करेगा असं म्हणत. सेकंड आहे थोरली आई खाण्यासाठी कोणते पदार्थ करत असे, तर थोरली आई खाण्यासाठी चकल्या, पुरणपोळी, सांज्याची पोळी आणि रोज चमचमीत खायला करीत असे. 3rd नंबर आहे यज्ञवल्लकेचा स्वभाव कसा होता, आणि उत्तर आहे यज्ञवल्लकेचा स्वभाव मृदू आणि नम्र होता. 4th नंबर आहे साईबाबा कुठे राहत असत, तर साईबाबा मशिदीत राहत असत, आणि त्यांच्या मशिदीचं जर नाव विचारलं तर ते येणार आहे द्वारकामाई. त्यानंतर आहे खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्दांचा पर्याय शोधून वाक्य पुन्हा लिहा. याच्यापैकी पण कोणतेही 2 लिहायला सांगितलेले आहेत, पण माझ्याकडची पुढची क्वेश्चन पेपर जे आहे ती हरवलेली आहे, तर तुम्हाला एवढंच बघायला मिळणार आहे. सो सॉरी. पहिला आहे साईबाबांना डॅश डॅशचा अवतार मानले जायचं. रामाचा, कृष्णाचा की दत्ताचा, स्वामींचा, तर साईबाबांना दत्ताचा अवतार मानला जायचा. आणि ह्याच्या पुढचे क्वेश्चन नाही आहेत, त्याबद्दल सॉरी. आणि कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.